आता दिसत आहे प्रॉपर? मी झूम करतोय तो दिसत आहे? हॅलो, हा सर दिसत आहे आता. दिसत आहे ना? ओके, ठीक आहे. हा तर हा बृहद अर्थाने हा संपूर्ण खंडांचे नकाशे आहेत हे. आणि आता आपल्याला बघायचं आहे, स्टार्टिंग आपण आपल्या खंडापासूनच करू. बऱ्याच जणांना माहित असेल खंडाची नावं. तर हा आहे आपला एशिया खंड पूर्ण. ठीक आहे. तर मी जिथून ॲरो करतोय तो संपूर्ण एशिया खंड आहे. या साईडनी हा संपूर्ण एशिया खंड आहे आपला. खूप मोठा खंड आहे, जगातला मोठा खंड म्हणून आपलाच खंड ओळखला जातो, एशिया खंड. ठीक आहे. तर याचं बऱ्यापैकी ज्ञान सगळ्यांना असल्या कारणाने मी आता पुढे जाऊया. आपल्याला आधी 7 खंड बघायचे. त्यानंतर दुसरा खंड आपण घेऊया आफ्रिका खंड. तर हा तो आफ्रिका खंड आहे. हा संपूर्ण खंड जो आहे तो आफ्रिका खंड ओळखला जातो पूर्ण. ठीक आहे. तर या खंडातले देशही तुम्हाला काही काही महत्वाचे मी दाखवेल या दरम्यान. पण बहुत करून इथून थोडक्यात तो असा सुरू होतो आफ्रिका खंड. हा पूर्ण रिजन आफ्रिका खंडाचा आहे. ठीक आहे. एशिया झाला, आता आफ्रिका झाला. हे सगळे लक्षात ठेवा हा. त्यानंतर मग आपला महत्वाचा दुसरा खंड जो आहे, ज्याच्यावर आपला इतिहास सगळ्यात जास्त येतो, तो म्हणजे युरोप खंड. तर युरोप खंड बऱ्याच जणांना माहीत नसतो. हा युरोप खंडाचा भाग आहे पूर्ण. आपण याचा विस्तृत नकाशा बघणार आहोत, पण मी तुम्हाला एक अंडरलाईन करणारा सगळं मॅप दाखवतोय. ठीक आहे. तर या मोठ्या प्रमाणात तो आहे सगळा युरोप खंड. हा झाले 3 खंड, एशिया, आफ्रिका, युरोप, हे झाले 3 खंड. ठीक आहे. एशिया, आफ्रिका आणि युरोप हे झाले 3 खंड. त्यानंतर खाली आणखी एक खंड जो आहे तो ऑस्ट्रेलिया खंड. हा ऑस्ट्रेलिया खंड आहे. स्क्रीन ऑफ झाली का? एक मिनिट. ठीक आहे. आता दिसत आहे? हो सर, दिसत आहे सर. हा. ऑस्ट्रेलिया खंड जो आहे हा इथे आहे. तर आपलं 4 खंड झालेत आता. एशिया, आफ्रिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया हे झाले 4. आता त्यानंतर पुढच्या खंडाकडे आपण वळूया. पहिले आधीच्या कालखंडामध्ये म्हणजे एकदम 2000च्या आधी जे अमेरिका खंड आहे ते एकत्र संबोधले जायचे. पण आता नवीन अर्थाने जर बघायला जाऊया तर उत्तर अमेरिका खंड आणि दक्षिण अमेरिका खंड हे वेगळे समजले जातात. तर हा झाला उत्तर अमेरिका खंड आणि हा झाला दक्षिण अमेरिका खंड. तर उत्तर अमेरिका खंडामधले महत्वाचा देश म्हणजे US, युनायटेड स्टेट्स. तर हा उत्तर अमेरिका खंडामध्ये येतो. त्याचा बृहद अर्थाने नकाशा आहे उत्तर अमेरिका खंडाचा. त्याच्या खाली बघायला जर गेलो तर हा दक्षिण अमेरिका खंड आहे. आता मध्ये मध्ये विद्यार्थी ऍडमिट होत आहेत, मला त्याने ऍडमिट करत असला की असा हा प्रॉब्लेम येतो.
तर हा दक्षिण अमेरिका खंड आहे. अशा पद्धतीने 5-6 असे खंड आपले झालेले आहेत आणि सगळ्यात शेवटचा खंड म्हणजे अंटार्क्टिका खंड जो इथे आहे, जो बर्फाच्छादित असतो पूर्ण 12ही महिने, तो हा खंड आहे. याला साऊथ पोल असं सुद्धा म्हणतात. दक्षिण ध्रुव सुद्धा याला म्हणतात, अंटार्क्टिका खंडाला. ठीक आहे. तर हे असे 7 खंड जगाचे आहेत. याचाच अंटार्क्टिकाचा एकदम वर पृथ्वी गोल असल्या कारणाने टोकावर जो खंड आहे त्याला अंटार्क्टिका आर्क्टिक खंड असं सुद्धा म्हणतो आपण. तर तो नॉर्थ पोल म्हणजे उत्तर ध्रुव म्हणून ओळखला जातो. तर अशा प्रकारे हे असा संपूर्ण 7 कॉन्टिनेंटल आपले आहेत. एशिया, आफ्रिका, युरोप, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, त्यानंतर उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि हा अंटार्क्टिका असे 7 खंड आहे. आता जगामध्ये असा एकमेवच देश आहे की जो एशिया आणि युरोप या 2 खंडामध्ये विभागला जातो. तर तो एकमेव देश म्हणजे रशिया आहे. बरेच जण असं समजतात विद्यार्थी, खूपदा चुका करतात, की रशिया हा देश जो आहे तो एशियामध्ये आहे, कोणी म्हणतात युरोपमध्ये आहे. तर ते तसं नाहीये. एशियाचा संपूर्ण जर आपण हा मॅप बघितला, तर हा संपूर्ण मॅप एशिया प्लस युरोप या दोन्ही देशांच्या अंतर्गत येतो. त्यामुळे पेपरमध्ये जेव्हा तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो, एम-पी-एस-सीला विचारला जातो किंवा जनरली विचारला जातो, इतिहासामध्ये तो विचारलाच जातो, की कोणता असा देश आहे की जो 2 खंडामध्ये विभागला जातो. तर तो खंड आहे तो देश आहे रशिया. त्याला आपण पहिले यू-एस-एस-आर म्हणत होतो आधीच्या काळात, पण आता रशियन फेडरेशन असं म्हटलं जातं. तर या प्रक्रियेतून हा इतका मोठा देश आहे जो 2 खंडामध्ये विभागला जातो. आता मग हे 2 खंड कुठून विभागले जातात? तर हे माझा जो तुम्ही कर्सर बघत आहात, तर इथून इथपर्यंत जर बघितलं तर तो एशिया खंड आहे. भारतसुद्धा त्यामध्ये असा या साईडला येतो आणि या साईडचा म्हणजे मॉस्को ही जी तिची राजधानी आहे, ही बघा मॉस्को राजधानी, ही युरोपच्या जवळ आहे. त्यामुळे हा जो प्रदेश तुम्हाला दिसतो इकडचा, हा संपूर्ण युरोपमध्ये ओळखला जातो. तर रशिया लक्षात ठेवा, की असा एकमेव देश जो 2 खंडामध्ये विभागला जातो. एक युरोप आणि दुसरा एशियामध्ये. आता दुसरी एक गोष्ट जगाच्या दृष्टिकोनातून तुम्ही एक लक्षात ठेवा म्हणजे समुद्राची नावं. सातत्याने राजकारणाच्या दृष्टिकोनातून आपल्या या विषयामध्ये समुद्राची नावं येत राहतात. तर बेसिकली समुद्राची नावं आपण आपल्या देशापासूनच सुरू करू. तर हा जो आपला संपूर्ण एरिया आहे याला इंडियन ओशन असं म्हणतात. म्हणजे इंग्रजीमध्ये इंडियन ओशन म्हणतात. आपण त्याला हिंद महासागर म्हणून ओळखला जातो. तर इंडियन ओशन हा या एरियामध्ये येतो. अरेबियन समुद्र जो आपल्या एकदम पश्चिमेला आहे, सातत्याने आपण त्याला मुंबईला गेल्यानंतर आपल्याला दिसतो. अरब समुद्र इकडे आहे. या साईडला बे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालचा उपसागर ज्याला आपण म्हणतो तो आहे. आता हे हिंद महासागराचे भाग आहे. पण तरीसुद्धा इकडे अरेबियन राष्ट्र असल्याकारणाने अरब समुद्र, अरेबियन सी असं एक नामविधान या दुसऱ्या समुद्राला देण्यात येतो. तर बृहत करून हा हिंद महासागराचा भाग आहे. त्यानंतर आपण दुसरं जर बघायला जाऊया. तर दुसरा महत्त्वाचा समुद्र जो सगळ्यात जगातला मोठा समुद्र आपण समजला जातो, तो आहे पॅसिफिक ओशन म्हणजे प्रशांत महासागर त्याला म्हणतो. जगातला सगळ्यात नंबर 1 चा समुद्र तो म्हटला जातो. आता हा का बरं नंबर 1 चा समुद्र म्हटला जातो ते आपण लक्षात घ्या. तो या अर्थाने म्हटला जातो, कारण की त्याचं एकूण एरिया जो आहे, पृथ्वी गोल असल्याकारणाने हा इथनं सुरू होतो, तो पूर्ण गोल असा तो इथपर्यंत येऊन मिळतो म्हणजे अमेरिका खंडापासून. म्हणजे या साईडला चायना आहे, जपान आहे, सगळे आहे. तर इथून पृथ्वी गोल असल्यामुळे हा इथनं सुरुवात होते त्याची आणि तो या साईडने येतो म्हणजे नकाशाच्या दृष्टिकोनातून या साईडने येतो. तर तुम्ही बघू शकता, एक तुम्हाला दाखवतो. इथे उत्तर अमेरिका खंडामध्ये चं एक अलास्का शहर आहे. तर या अलास्का म्हणजे ओरिजिनल यूएसए ही आहे. पण त्याचं एक दुसरं त्यांनी ऑक्युपाय केलेलं स्टेट जे आहे ते अलास्का सुद्धा आहे. तर हे पहिलं रशियाजवळ होतं, मग यूएसकडे गेलं. तर मग अशा पद्धतीने तुम्ही बघता आणि इकडे रशिया तुम्हाला दिसून येईल. इथून रशियन फेडरेशन. आता हाच मॅप तुम्हाला या साईडला सुद्धा दिसेल, कारण की पृथ्वी गोल असल्याकारणाने तो या साईडला आहे. तर बघा इथे आपण जो कॉर्नरला बघितला तर तो हा प्रदेश आहे आणि इथे यूएसए अलास्का दिसेल. तर हे का बरं आहे? कारण की पृथ्वी गोल असल्याकारणाने तुम्हाला इथे त्या दृष्टिकोनातून ते दिसेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पॅसिफिक महासागर हा मोठा दिसून येईल. पॅसिफिक महासागरानंतर जो समुद्र राजकीयदृष्ट्या तुम्हाला महत्त्वाचा आहे, तो म्हणजे अटलांटिक महासागर.
हा आहे अटलांटिक महासागर. थोडंसं कमी झूम करतो म्हणजे दिसायला हरकत नाही. हा पट्टा जो आहे पूर्ण या मॅपचा, तो अटलांटिक महासागराने विभागला गेलेला आहे. अटलांटिक महासागर कोणत्या 2 खंडाच्या मध्यात आहे? तर उत्तर आणि दक्षिण अमेरिका अपोजिट आफ्रिका आणि युरोप खंड. तर युरोप खंड आणि आफ्रिका खंड याला विभागणारा मोठा समुद्र जो आहे, तो अटलांटिक महासागर आहे. आता या अटलांटिक महासागराचे सुद्धा या खंडाप्रमाणे 2 भाग पडतात. एक तर नॉर्थ अटलांटिक ओशन त्याला म्हटलं आहे, उत्तर अटलांटिक समुद्र, आणि हा जो खालचा आहे हा दक्षिण अटलांटिक खंड समुद्र असं त्याला म्हटलं जातं. आता हे त्यांनी का बरं केलं आहे तुम्ही एक लक्षात घ्या. हे देशांचे, प्रदेशांचे नावं जेव्हा येतात, तेव्हा त्यांना प्रत्येक देशाने आपापल्या पद्धतीने नावं दिलेली असतात. तर याच्यामुळे काय होतं, की विभाजन करायला थोडंसं सोपं जातं. नाहीतर तसं पाहिलं तर पृथ्वीवर हे जे महासागर आहे, तो एकच महासागर आहे. हा सगळा महासागर जो तुम्हाला दिसत आहे, हा एकच महासागर आहे. प्रत्येकाने त्याला आपापल्या प्रदेशानुसार नावं दिलेली आहे. आणि हे जे तुम्हाला जग दिसत आहे, ही जी जमीन दिसत आहे, तर खूप प्राचीन काळी म्हणजे मानवी वस्ती, मानव जन्माला येण्याच्या आधी ही जी भूमी होती ना, ही भूमी एकच होती. पण भूमीमध्ये अंतर्गत जे प्लेट्स फिरत राहतात. म्हणजे भूकंप कशामुळे होतो, तर प्लेटलेट्स ज्या आहेत जमिनीतल्या त्या सातत्याने एकमेकांना आदळत राहतात. त्यामुळे जमीन सरकत राहते. तुम्ही एक लक्षात घ्या, यामुळे हा संपूर्ण जमिनीचा पट्टा जो एकत्र होता आधी, तो कालांतराने जमिनीच्या अंतर्गत जे रचनात्मक बदल होतात त्यामुळे दूर-दूर गेले आणि तेव्हा हे खंड झाले, तेव्हा हे देश झाले. आपण देश केलं त्यांना. तर समुद्र पण एकच आहे, जमीन पण एकच आहे, पण आता देशाच्या दृष्टिकोनातून, खंडाच्या दृष्टिकोनातून, प्रदेशाच्या दृष्टिकोनातून ते वेगवेगळे झाले आहे. तर आता सुद्धा तुम्ही एक लक्षात घ्या, आता श्रीलंकेला जर आपण बघितलं, तर श्रीलंका हा खूप प्राचीन काळात भारताशी जुडलेला होता. तुम्ही काय करा, एक लक्षात घ्या, की हा जो प्रदेश आहे किंवा ही जी भूमी जी आहे, ही भूमी सातत्याने जर आपण बघायला जाऊया, तर तुम्ही कुठल्याही नकाशाला जर जुळून बघितलं तर ते जुळून जाते. म्हणजे श्रीलंका पहिले हा भारताशी थोडासा जुळलेला भाग होता. तर तुम्ही जर श्रीलंकेला जवळ घेतलं आणि ते भारताच्या इथे टच करण्याचा प्रयत्न केला, तर ऑटोमॅटिक जुळून जाईल. कारण की तो प्रदेशाचाच एक भाग होता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जगभरातले जितके काही जमीन तुम्हाला दूर-दूर दिसतील किंवा बेटं दिसतील, ते एकमेकांना जुळतात. आता हे मादागास्कर बेट घेऊया आपण. आता हे मादागास्कर बेट आपण इथं उचललं आणि ते इथे टच केलं, तर ते ऑटोमॅटिक जुळून जाईल. तर अशा पद्धतीने प्रत्येक वेळी तुम्ही लक्षात घ्या, की हे सगळी जमीन एकच होती, पण नंतर भू अंतर्गत हालचालीने ते वेगवेगळे झाले. आता हे वेगळं झाल्यानंतर मग आपण त्याला नावं दिली. तर अजूनही ही प्रक्रिया चालू आहे, लक्षात घ्या. ही प्रक्रिया बंद नाही झालेली आहे. ही प्रक्रिया चालू आहे. अजूनही हा जो युरोप खंड आहे ना, तो दर दिवसाला 7 सेंटीमीटर इतक्या प्रक्रियेमध्ये फिरतो. म्हणजे जातोय, अंतर राखत आहे. म्हणजे प्रत्येक दिवसाला 7 सेंटीमीटर इतक्या प्रक्रियेतून ही जमीन जी आहे ती सरकते आहे. भारताचंही सुद्धा तसंच आहे. भारत सुद्धा प्रत्येक वेळी एकदम 3-4 सेंटीमीटरने दर दिवसाला जितके-जितके दिवस जास्त होतील तितके-तितके तुम्ही बघा. आता 30 दिवसाचे तुम्ही 7 सेंटीमीटर करा. 7 त्रिक 21, ठीक आहे. तर 210 या प्रक्रियेमध्ये ते येतं. तर ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. प्रत्येक दिवसाला युरोप खंड जर आपण उदाहरण घेतलं, तर 7 सेंटीमीटर सरकतोय. तर काही दिवसानंतर म्हणजे हजारो वर्षानंतर तुम्ही लक्षात घ्या, युरोप खंड हा या साईडला चालला जाईल आणि कदाचित मग नवीन समुद्राला नाव आपण देऊया. ठीक आहे. इंग्लंड पहिले वेगळाच होता. म्हणजे एकत्रच होता. मग तो आता वेगळा झाला. ठीक आहे. तर हे प्रत्येक जमिनीचे तुकडे तुम्ही जर स्वतःला इकडे जुळवून बघितले, तर ते जुळतात. कारण की हे प्रदेश एकत्र आहे. तर आपण समुद्रावर होतो. तर हिंद महासागर इथे आहे. पॅसिफिक महासागर इथे आहे. त्यानंतर दुसरा मोठा महासागर जो आहे, तो उत्तर अटलांटिक समुद्र आहे. त्यानंतर दक्षिण अटलांटिक समुद्र आहे आणि या खंडाच्या बाजूला मग पुन्हा पॅसिफिक ओशन सुरू होतो. तर या साईडला. तर प्रशांत महासागर इथं पुन्हा सुरू होतो. तर याचे सुद्धा त्यांनी भाग पाडलेले आहेत. नॉर्थ पॅसिफिक ओशन म्हणजे उत्तर प्रशांत महासागर आणि इकडे आहे दक्षिण प्रशांत महासागर. हा इथे तुम्हाला दिसतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे खंडाचं विभाजन आहे आणि ते समुद्रामध्ये विभागलं गेलं आहे. जगाच्या उत्तर ध्रुवाकडे जो एकूण महासागर आहे, तो म्हणजे आर्क्टिक महासागर. हे इथे तुम्हाला दिसतं नाव त्याचं आर्क्टिक महासागराचं. तर हे आर्क्टिक महासागर हा पूर्ण बर्फाच्छादित आहे. अंटार्क्टिक कारण की सूर्य पोहोचत नाही. त्यामुळे बर्फच बर्फ आहे सगळीकडे.
तर त्यामुळे ग्रीनलँडसारखा प्रदेशसुद्धा हा बर्फाच्छादितच आहे. फार कमी वस्ती तिथे आहे. कुठे-कुठे तर काहीच नाही आहे तिकडे. तर अशा म्हणजे नॉर्वेचं हे जे बेट तुम्हाला दिसतंय, हे बेटावर तर खूप बर्फच आहे. मनुष्य वस्ती फार एकदम कमीच आहे आणि किंवा नाहीच आहे, निग्लिजिबल आहे. तर हा आर्क्टिक समुद्राचा भाग आहे. अंटार्क्टिक दृष्टिकोनातून तो आहे. इथे दक्षिणेकडे मग हा संपूर्ण जो आहे अटलांटिक सी येतो. इथे पॅसिफिक सी येतो आणि इथे साऊदर्न ओशन असं म्हणतात त्याला. दक्षिण सागर सुद्धा याला म्हटलं जातं. अंटार्क्टिकच्या जवळच्या संपूर्ण सागर आहे. तर अशा पद्धतीने हा जगाचा नकाशा आहे. खंडामध्ये मी तुम्हाला सांगितलं. समुद्राची नावं सुद्धा तुम्हाला सांगितली. हे तुम्ही लक्षात ठेवा आता सगळे समुद्राची नावं. आपलं लेक्चर झाल्यानंतर एकदा जगाचा नकाशा तुम्ही ऑनलाईन बघू शकता पुन्हा एकदा. तर बृहद अर्थाने खंड आणि समुद्र हे लक्षात ठेवा, कारण की तिथेच सगळे राजकारण झालेलं आहे. आता या प्रक्रियेतून सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला जो खंड बघायचा आहे, तो म्हणजे युरोप खंड बघायचा आहे. बाकीचं आपण बघूया. बाकीचे लहान-लहान देश आपल्याला बघायचेच आहे राजकारणाच्या हिशोबाने. तर सगळ्यात पहिले आपण युरोप खंड बघूया आणि आता हा गांभीर्याने बघा. कारण की युरोप खंडातले देश तुम्हाला आता तोंडपाठ पाहिजे. किंवा जर मी एका देशाचं नाव घेतलं तर लगेच त्या देशाचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे किंवा डोक्यात तरी किमान ते आलं पाहिजे. तर ते आपण बघूया आता. तर हा आहे युरोपचा नकाशा. इथेच खऱ्या अर्थाने सगळं राजकारण जे आहे ते फिरत आहे. तर युरोप बघा कुठे आहे. तर मी जसं मगाशी सांगितलं रशिया हा अर्ध्या पार्टमध्ये इकडे युरोपमध्ये येतो. तर तो इथे आहे. तर हा युरोपचा नकाशा तुम्ही ओव्हरलूक करून घ्या थोडाफार. वाटल्यास मी कमी करतो तुमच्यासाठी. स्क्रीनवर शेअर होत नसेल व्यवस्थित तर. तर हा आहे पूर्ण युरोपचा नकाशा. ठीक आहे. तर इतक्या पार्टमध्ये तो आहे. याच्या खाली मग भूमध्य समुद्र येतो. मग खाली आफ्रिका खंड सुरू होतो. मग त्या साईडला जर आपण गेलो तर एशिया खंड सुरू होतो. तर आता आपण युरोप खंडातले देश बघूया, जे राजकारणाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला सुरुवात जी करायची आहे, ज्या देशापासून करायची आहे, तो म्हणजे आपल्यावर 150 ते 200 वर्ष राज्य करणारे ब्रिटिश लोकं. तर ब्रिटिश लोकं कुठे होते लक्षात घ्या. तर ब्रिटिश लोकांचा देश इंग्लंड जो आहे तो इथे आहे. त्याला ब्रिटन असं सुद्धा म्हणतात. युनायटेड किंगडम सुद्धा म्हणतात, यूके. संयुक्त राज्य असं त्याला म्हटलं जातं. युनायटेड राजेशाही राष्ट्र ते होते. तेव्हा हा तो देश आहे. बघा, किती छोटा देश आहे तो. म्हणजे हा विदर्भापेक्षा छोटा देश आहे. विदर्भाचं जर आपण रिजन बघितलं ना, तर त्याच्यापेक्षा छोटा देश म्हणजे इंग्लंड आहे. आणि अशा इंग्लंडने इतक्या मोठ्या भारतासारख्या राष्ट्रावर मोठ्या राज्य केलं आहे. म्हणजे एकूण आपलं अफगाणिस्तानपासून तर ब्रह्मदेशपर्यंतचा जो एकूण भूप्रदेश होता, त्याच्यावर या राष्ट्राने राज्य करण्याचा प्रयत्न केला. अफगाणिस्तान मग स्वतंत्र झालं तसं बघितलं तर. त्या अफगाणिस्तानवर ब्रिटिशांनी राज्य करण्याचा प्रयत्न केला, पण तो पराभूत झाले होते. आधुनिक कालखंडाच्या द्वारावर 1857च्या आधी. तर पण बघा किती लहानशा देशाने आपल्यावर राज्य